हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे लिंबू सरबताचं प्रेमिक्स। लिंबू सरबत आपण झटपट करण्यासाठी हे प्रेमिक्स तयार करत आहोत। तर त्यासाठी मी ही 20 ते 25 लिंब घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आता ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत लिंब। आता उन्हाळा चालू होत आहे, तर हे प्रेमिक्स खूप कामी येईल, तर नक्की ट्राय करा तुम्ही पण, करून ठेवा। असेल प्रेमिक्स झटपट आपला सरबत तयार होतो, फार वेळही लागत नाही। आता ही लिंब मी कट करून घेते अशी सर्व, आणि आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे। बघू शकताय लिंबाचा रस काढून घेऊयात आपण। एक वाटी रस निघालेला आहे, बघू शकताय मस्त एक वाटी। आणि हा गाळून घेतलाय मी रस, आणि एका अशा पसरट ताटामध्ये हे वतून घ्यायचं आहे रस आपल्याला। एक वाटी रस आणि 4 वाट्या साखर घालायची, याच वाटीने मेजरमेंट करायचं। बघू शकता एवढी सेम वाटी घेतली, आणि त्या वाटीने आपण आता साखर घालणार आहोत यामध्ये। ही एक वाटी, ही दुसरी वाटी, ही तिसरी वाटी, आणि ही चौथी वाटी। अशा पद्धतीने 4 वाट्या मी या लिंबाच्या रसामध्ये साखर घालवून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आपल्याला हे अजिबात हलवायचं नाहीये किंवा हात लावायचा नाही याला अजिबात, नाहीतर हे साखरेचं ना पाणी होऊ शकतं, पाक होऊ शकतो, आणि आपलं प्रेमिक्स तयार होणार नाही। तर ह्याला आता 24 तासानंतर बघणार आहोत किंवा 2 दिवसानंतर। तर हे असंच फक्त 8 ते 10 तास झाले की थोडंसं तुम्ही बघून हलवू शकता, पण लगेच नाही हलवायचं। 8 ते 10 तास झाल्यानंतर थोडंसं खालीवर करून ठेवू शकता तुम्ही। हे बघा, हे 3 दिवस झालं मी असंच 3 दिवस सुकू दिली, बघू शकता लिंबाने पूर्ण म्हणजे साखर आणि लिंबू एकत्र झालेला आहे सुकून, तर खडे बनलेले आहेत त्याचे। साखरेने पूर्ण लिंबाचा म्हणजे रस शोषून घेतलेला आहे। आता आपल्याला हे बारीक करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, बघू शकताय तुम्ही। दहा 12 वेलची पूड आहे, वेलची घालायची आहे यात, आणि थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे सरबतामध्ये मीठ घालायची गरज पडणार नाही आपल्याला, खायचं तर बघा मीठ घालायचं मस्तपैकी। आणि हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात, बघू शकताय मस्त फाईन पावडर करून घेतलेली आहे साखरेची आणि लिंबाच्या रसाची। मस्त आपलं लिंबू सरबताचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे। तर आता हे आपण एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत। एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, बघू शकताय। हवाबंद डब्यात ठेवायचं हे, आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच राहू शकतं हे, वर्षभर चांगलं टिकतं, याला काही होत नाही। फक्त याला पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही, तेवढी काळजी घ्यायची। ओला चमचा वगैरे नाही घालायचं या प्रेमिक्समध्ये, बघू शकताय मस्त असं झाकण लावून घेते मी। बघा एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे प्रेमिक्स भरून ठेवलेलं आहे। कसं वाटलं प्रेमिक्स मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही हे असंच या उन्हाळ्यात प्रेमिक्स बनवून ठेवा, सर्वांना नक्कीच आवडेल तुमच्या घरात। तर आता बघा मी सरबत करून दाखवते तुम्हाला, इन्स्टंट सरबत। तर बघा 2 चमचे प्रेमिक्स घ्यायचं, बघू शकता 2 चमचे घेतलेला आहे, आणि एकदम गार थंड पाणी घ्यायचं। झालं आपलं सरबत तयार। किती सोपं आहे बघू शकता तुम्ही।
आणि हा पुदिना घालायचा सरबतामध्ये. सरबत आवडलं तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर सरबत कसं वाटलं बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.